राष्ट्रीय महाकाल सेनेच्या वतीने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन गोमाता राजमाता या ऐतिहासिक पदयात्रेची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या बंदी लागू करणे आणि मांसाहार हॉटेलांवरील देवी देवतांची नावे हटवणे या मुख्य उद्देशांसाठी लातूर ते मुंबई अशी सुमारे 450 किलोमीटरची ही पदयात्रा काढण्यात येणार आहे। यावेळी सेनेचे प्रदेशाध्यक्ष दीपकभाई सपके यांच्यासह भाऊसाहेब आंधळकर, विशाल काळे, अतिश चव्हाण, प्रकाश भाऊ शिंदे, रोहन माने, सुश्रुत हत्तरगे, किशोर तांगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय महाकाल सेनेने सर्व हिंदू संघटना, गोरक्षक, पशुप्रेमी, युवक, महिला यांना या ऐतिहासिक पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन केले आहे। गौरक्षण ही काळाची गरज असून ही पदयात्रा महाराष्ट्रात जनजागृतीचे प्रतीक ठरेल असे संघटनेने स्पष्ट केले आहे। संस्थापक जे आमचे दिगंबर कुशाल भारती हे नागा फोर्स म्हणजे धर्माचे रक्षण करणारे नागा साधू, त्याची ही सेना आहे राष्ट्रीय महाकाल सेना। राष्ट्रीय महाकाल सेनेची ही मागणी आहे की गौ हत्या ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे। जसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गौ माताला राज्यमाताचा दर्जा दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ह्याच्यावरती मोक्यासारखी कारवाई केली। त्या कारवाईला अंमलबजावणीत आणले पाहिजे। 2 पेक्षा जास्त जर केसेस झाल्या असतील तर त्या कसाईला किंवा जे गौ हत्या करणारे असू दे, कुठल्याही जातीचे असू दे, त्यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे। आणि जे रस्त्यावरती बकरे लटकवून, कोंबड्या लटकवून जे प्रदर्शन चाललेलं आहे, दुधाचे दुकानं चाललेत गल्लीत आणि मटणाचे दुकानं लागले रस्त्यावरती, त्याच्यावरती पाबंदी झाली पाहिजे, त्याच्यावरती ते नियम झाले पाहिजे। त्यांच्यासाठी मार्केट दिलेले आहे, त्या मार्केट प्रकारे करायला पाहिजे। रस्त्यावरती ह्या गोष्टीचं प्रदर्शन नाही झालं पाहिजे। आणि जे काय जेवणाचे दुकान आहेत, जे धाबे आहेत, ज्यांना जगदंबा धाबा, हे धाबा जे मांस जिथे विकला जातो त्या गोष्टीचे देवाचे नावं काढले पाहिजेत। आणि जे व्हेज हॉटेल आहेत त्यांच्यावरती लागण्यात आमचं काही असत नाही। लातूरमध्ये अतिश चव्हाण म्हणून आमचा लातूरचा अध्यक्ष आहे, त्याच्यावरती काही कसाईंनी चाकू, सुरे, तलवार काढले। त्या व्हिडिओ पाहिजे असेल तर ते व्हिडिओही तुम्हाला आम्ही देतो। आणि तिथपर्यंत तो त्याला घेरून तिथून आम्ही त्याला काढलं, मोठ्या पोलीस स्टेशनला नेलं करून आम्ही तिथनं हे मेसेज देतोय राष्ट्रीय महाकाल सेनेचं की हे गौ हत्या बंद झालं पाहिजे। आमची शांतता निघणार आणि उल्हासनगरमध्ये शिव मंदिरसाठी ही यात्रा समाप्त होणार। या ठिकाणी दीपक सपके यांनी मानलेला आहे महाकाल सेना, राष्ट्रीय महाकाल सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना ही जी युवा पिढी सर्वच आहे, लातूर पासून आता सांगितलं की ही युवा पिढी यामध्ये उतरलेली आहे। त्यामुळे ह्या अवैध जे चाललेलं कामकाज आहे याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध येण्याचं काम या ठिकाणी होईल। गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याला न्याय द्यायचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना। आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे की वर्षाच्या आतमध्ये 2 किंवा 3 केसेस झाल्या तर याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। त्यामुळं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पोलीस खात्याने अत्यंत प्रभावीपणे करणं गरजेचं आहे। कारण पोलिसांकडून गोरक्षकांना संरक्षण मिळत नाही आणि त्या ठिकाणी उलट त्या व्यापाऱ्याकडून, तो जाती धर्माचा हा प्रश्न नाही, त्या व्यापाऱ्याकडून तक्रारी घेतल्या जाऊन एक्स्टॉर्शन सारखे गुन्हे या गोरक्षकांवरती कारवाई म्हणजे दाखल केले जातात। याचा कुठंतरी प्रतिबंध याला झाला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे माझं तर म्हणणं, एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं या ठिकाणी जसं नार्कोटिक ऍक्टला पोजेशन असेल तर त्याला केस चालवून त्याचा निकाल लागेपर्यंत जामीन होत नाही, त्या पद्धतीने या ठिकाणी गोवंशच्या संदर्भात जर केस झाली तर ते केस चालवून त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा जामीन झाला नाही पाहिजे। आणि या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आलं पाहिजे। आणि आता सांगितलं आम्ही बार्शीमध्ये सुद्धा या ठिकाणी ओपन ह्याच्यावरती ते बकरी लटकवलेली असतात, कोंबड्या फडफडत असतात, त्याची कापाकापी रोडवर चाललेली असते। मग सगळे आमचे हिंदू बांधव, जैन बांधव, सगळे बांधव या ठिकाणी मुलं मुली शाळेत कॉलेज या ठिकाणी जात असताना या ठिकाणी अतिशय म्हणजे दुर्दैवी अशी बाब या ठिकाणी, त्यालाही प्रतिबंध या ठिकाणी झाला पाहिजे। त्यांचं मार्केट सेपरेट असतंय, त्या ठिकाणी त्यांनी विक्री केली पाहिजे। आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की इतर हॉटेल किंवा याच्यावरती देवधर्माचेच नाही, आमच्या दैवतांचंच नव्हे तर आमच्या महापुरुषांची सुद्धा नावं त्या ठिकाणी दिली गेली नाही पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हा उठाव या ठिकाणी लातूर वरती हा चव्हाण कुठे या ठिकाणी अध्यक्ष यांचे 200-250च्या पुढे या आतापर्यंत त्यांनी गाई आणि वासरं बछडे वाचवलेले आहेत। त्याच्यावरती अन्याय त्या ठिकाणी त्याच्या सगळ्याच मुलांवरती झालेला आता कारवाई एक चालू आहे। आणि ह्या पद्धतीनं हा जाती धर्माचा प्रश्न आहे, तिथं कुणीही सापडला, तो हिंदू असू नाही तर मुस्लिम असू नाही तर कुणी असू, त्याच्यावर
म्हणजे मोकांतर्गत कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. ड्रग्सच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय प्रभावीपणे मुंबई आणि इतर भागामध्ये काम चालू आहे आणि तसंच पुण्यामध्ये सुद्धा MD ड्रग असेल, बाकीचे नार्कोटिक असेल, बाकीच्या बाबतीमध्ये कारवाई करायला आम्ही पुढे येऊन या ठिकाणी त्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार.